मंडळी, तुम्हाला माहितीये का, तुम्हालाही 10 लाखांपर्यंत मुद्रा लोन मिळू शकतो. पण या काही छोट्या मोठ्या चुका अजिबात करू नका, नाहीतर बँक लगेच नाही म्हणेल. आज मी या योजनेचं सगळं गुपित अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही नक्की समजून जाल आणि लोन मिळवायला तयार व्हाल. मुद्रा लोन काय आहे? मुद्रा लोन योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे. यासाठी कमी कागदपत्रे, जलद प्रक्रिया आणि कमी व्याजदर हे फायदे आहेत. तसेच यात 5 वर्षांपर्यंतच्या परतफेडीचा कालावधी वाढवता येतो. मुद्रा लोन म्हणजे सरकारचा फ्री पैसा नाही मित्रांनो, हे बँक देतं, पण गव्हर्नमेंट गॅरंटी आहे. या कर्जाचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार शिशु, यामध्ये अप टू 50,000 पर्यंत कर्ज मिळतं. दुसरा प्रकार किशोर, यामध्ये 50,000पासून 5 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. तिसरा प्रकार आहे तरुण, यामध्ये 5 लाखांपासून 10 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. काही बँकांमध्ये तरुण प्लस म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त कर्ज पण मिळतं. आता हे कर्ज कोण घेऊ शकतो, कुणाला मिळू शकतं? यासाठी अर्जदार भारताचा रहिवासी असावा, वय 18 ते 65 असावं. अर्जदार हा उत्पादन, सेवा किंवा व्यापारात गुंतलेले सूक्ष्म उद्योग, छोटा व्यावसायिक किंवा शेतीपूरक व्यावसायिक असावा. या लोनसाठी सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट्स: आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी किंवा पासपोर्ट, जीएसटी, उद्यम रजिस्ट्रेशन, बँक स्टेटमेंट 6 महिन्यांचे, आयटीआर, बिझनेस कोटेशन किंवा एस्टिमेट, बिझनेस प्लॅन्स, पार्टनरशिप डीड, कास्ट प्रूफ जर लागू असेल तर. ही सगळी डॉक्युमेंट्स या योजनेसाठी गरजेचे आहेत. आता कॉमन प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स बघूया. पहिली प्रॉब्लेम: बिझनेस प्लॅन्स क्लिअर नसणे. बँकेला माहितीच नाही तुमचा बिझनेस कसा चालणार, तर ते लोन कसं मिळणार? यावर सोल्युशन म्हणजे क्लिअर एस्टिमेट, कोटेशन, प्रोजेक्ट प्लॅन तयार ठेवा. यामुळे बँकेचा विश्वास वाढेल. दुसरी प्रॉब्लेम: अपुरे डॉक्युमेंट्स. आयडी, बँक स्टेटमेंट, इनव्हॉइसेस, जीएसटी मिसिंग हे सर्व कागदपत्रे अपुरे असल्यामुळे बँक तुमच्यावर क्वेश्चन मार्क लावू शकतो. यासाठी सोल्युशन आहे: अप्लाय करताना सगळे डॉक्युमेंट्स रेडी, नीट, ऑर्गनाइज ठेवा. आता तिसरी प्रॉब्लेम: अकाउंट इनएक्टिव्ह किंवा लो ट्रान्झॅक्शन असणे. यावर सोल्युशन म्हणजे अप्लाय करण्याआधी 6 महिन्यांपर्यंत अकाउंट ऍक्टिव्ह ठेवा, ट्रान्झॅक्शन दाखवा. चौथी प्रॉब्लेम: रिपेमेंट प्लॅन अनक्लिअर. यावर सोल्युशन: रिअलिस्टिक रिपेमेंट प्लॅन दाखवा. फेक नंबर्स नको, बँकला रिअल पिक्चर्स पाहिजे. आता एक्स्ट्राची टिप्स. शॉर्ट एक्झाम्पल मध्ये म्हणाल तर तुम्ही एक ट्रेडर आहात, 5 लाखांपर्यंत लोन घेणार, पण कोटेशन नाही, बँक लगेच रिजेक्ट करेल. कोटेशन प्लस बिझनेस प्लॅन्स, क्लिअर डॉक्युमेंट्स, अप्रुव्हल चान्सेस 90%. शिशु, किशोर, तरुण कॅटेगरी बघा आणि त्यानुसार अप्लाय करा. तर मंडळी, मुद्रा लोन मिळवायचा आहे ना, तर प्लॅन करा, डॉक्युमेंट्स तयार ठेवा, अप्लाय करून तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी स्मार्ट कॉर्नरला फॉलो करा आणि स्मार्ट बना.